नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे तर ढोकळा. ढोकळा हा मी कशा प्रकारे केलेला आहे चला तर बघूयात. त्यासाठी इथे मी चण्याचे पीठ घेतलेले, लिंबूचा रस, हळद, मीठ आणि साखर घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे. चाळणीने मी अशा प्रकारची चाळण घेतलेली आहे. आता यामध्ये आपण चाळून घेऊयात. चाळून झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर घेतलेली आहे. अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे, चिमूटभर. एक पूर्ण लिंबूचा रस घेतलेला आहे. आता आपण हे सगळे मिश्रण मिक्स करून घेऊयात. यामध्ये ज्या वाटीने मी चण्याचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपल्या अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे मी सव्वा वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आता साईडला ठेवून घेऊया. त्यासोबत इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. त्याला तेल लावून घेणार आहोत आणि एका साईडला पाणी सुद्धा तापत ठेवलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिश्रण एकसारखं हलवून घेऊयात. आता यामध्ये आपण इनो टाकून घेणार आहोत. आता यामध्ये किंचित थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात. आता आपण हे कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत. इथे कुकरच्या वरची शिटी मी काढून घेतलेली आहे. 25 मिनिटांसाठी आपण हे फास्ट गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. मस्तपैकी आपला ढोकळा तयार झालेला आहे, बघू शकता. आता आपण तडका देऊन घेऊयात. त्यासाठी 1 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घेऊयात. नंतर यामध्ये 2 मिरच्या कट करून टाकलेल्या आहे. 2 चमचे साखर आणि थोडं पाणी टाकून आपण हा तडका तयार करून घेतलेला आहे. आता आपण ढोकळा काढून घेऊयात. बघू शकता मस्तपैकी स्पंजी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता याला कट करून घेणार आहोत आपण. एकदम मऊसूत तयार झालेला आहे. आपला कट करून झालेला आहे. आता यावरती आपण तडका देऊन घेऊया. तर मस्तपैकी स्पंजी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत.